क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पैसे मी एकटा खात नाही, खालच्या स्तरापासून वरतीपर्यंत द्यावे लागतात। ग्रामसेवकाचा व्हिडिओ व्हायरल व आर्थिक व्यवहारांच्या आरोपांवर जांबुटके ग्रामपंचायत अधिकारी निलंबित। दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र निवृत्ती चौधरी यांना शासकीय सेवेत शिस्तभंग, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य तसेच आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवरून निलंबित करण्यात आले। जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी गुरुवारी 16 एप्रिल रोजी हा आदेश जारी केला। प्राप्त माहितीनुसार फेसबुकवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांबाबत आक्षेपार्ह व अनुचित वक्तव्य केल्याचे समोर आले आहे। या प्रकारामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले। शिवाय ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज करताना काही प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार व पैशांच्या वाटाघाटी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या। या सर्व बाबींची गंभीर दखल घेत प्राथमिक चौकशीत प्रथमदर्शनी आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 मधील तरतुदीनुसार संबंधित अधिकाऱ्यांचे वर्तन हे शासकीय सेवकाला अपेक्षित शिस्त व आचारसंहितेच्या विरोधात असल्याचे नमूद करण्यात आले। दरम्यान चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना कोणत्याही शासकीय कामकाजात हस्तक्षेप न करण्याचे निर्देश देण्यात आले। या कारवाईमुळे दिंडोरी तालुक्यातील प्रशासनात शिस्त प्रस्थापित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून काही शासकीय कर्मचारी संघटनामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे स्वागत होत असल्याची चर्चा आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, दिंडोरी। सगळे बरेचसे काम ऐका ना, एवढं तुम्हाला सांगतो की आता आम्हाला ऑडिट झाले, ऑडिटकडे एवढे पैसे कोणीच घेतले मला हे सांगा। इतकं म्हणजे ऑडिट 2-3 लाख रुपये घेतो। जर मी दप्तर सरकारी ऑडिट मग व्हिडिओ साहेबांच्या सह्या असतात काय ठिकाणी, ज्या गाडी नाही झालं प्रधान तास नाही तिथं समजा मोबाईल त्यांच्याकडे विश्वासघात नाही करते। मी मोठा बोललो आहे नाही, मला बोलायचं म्हणजे आपण कसं ऑफिशियल बोलतो, व्हिडिओचे जे आहे ते कळते द्यावा लागते। इंजिनियरची राहते, त्याच्या खालचा कनिष्ठ आहे त्याची राहते, तुम्ही मला कमिशनर, इंजिनियर, कनिष्ठ अभियंता 4 झाले, ऑडिटर 5 आणि जिल्ह्याचे काही अधिकारी येतात त्यांचा खर्च 7 आणि नंतर आपण ग्रामपंचायत 7 ते 8 जणांना द्यावा लागत। तेव्हा एका दिवशी असला जेव्हा बाल येते तेव्हा द्यावा लागत। याच्यातून काय किती कमल असेल, तुम्ही किती अंदाज करा। मी सांगा आमचा अंदाज आहे, काही कामं आहे नाही व्यवसाय गावात झालीच नाही, फक्त कागदावर नाही, 100% नाही, बंधनापासून असं नाही। मी तुम्हाला ग्रुप करून देऊ आता ते पण मग तुम्हाला एवढं मी सांगतो, तुमची रोजीरोटी, तुमचं मुलाचं करिअर एवढे मी चोरी केले नाही का बा, मी डायरेक्ट बा खूपच माझ्या मनाला लागून जायचं मी पाप केले असं काही नाही। तुम्हाला दाखवून देत, मग तुम्ही हिशोबाला बसायचं समोर तुम्हाला जाऊन दाखवून देतो। तुम्ही आता त्याच्यावर जर म्हणाल त्याच्यावर काय आहे मला नाही माहिती, पण तसं काही केलं नाही, एवढं मी काय नाही। जे आहे बघा, मी 100% पैसे काढले, माझ्या पद्धतीने माझ्या अर्थविषयी काढले, त्याच्याबद्दल काहीच मिळत नाही। असं डायरेक्ट हेच नाही, निधीच नाही डायरेक्ट हे केलं असं माझा काय ऍक्सेप्ट आहे असं म्हणलं नाही। 1-2 काम 5 वर्षात आहे ना, 5 वर्षात कमीत कमी तुम्ही 40 लाख रुपये काढले असं एवढं शंभर सांगतो एवढं चायला असते ना, मी लय काय नवीन गाडी घेतली 15-20 लाख काढलीच असते, पण 15-20 लाखात त्यांना वाटलं 20 नाही जेवढा माणूस जास्त कमी होतं तेवढं सरकारी माणूस दाखवित नाही। नवीन गाडी नाही आपण आपण घेतली 4 व्हीलर, अजून काही दाखवत ठेवून काय काम नाही। दुसऱ्याच्या नावावर जमिनी घ्या, सरकारी लोकांचं असं आहे ना। एवढं माझं नाही होत त्याला, मला नाही असं लखमापूर कोरमोरी तुम्हाला विषय असा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
बेल आयकॉनला प्रेस करा.